पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। बेलसरन खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते असं सूत्रांकडून कळतंय। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला। दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची देखील माहिती समोर येते। हल्ल्याच्या दिवशी बेलसरन खोऱ्यात सॅटेलाइट फोन सक्रिय होते। तस्करी करून भारतामध्ये सॅटेलाइट फोन आणल्याची माहिती मिळतेय। पाकिस्तानमधून सॅटेलाइट फोनची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हल्ल्यादरम्यान चीनमध्ये बनवलेला सॅटेलाइट फोन वापरण्यात आला होता असं सूत्रांकडून कळतंय। पहलगाममध्ये ड्रोननं हल्ला करण्याची योजना आखण्यात आलेली होती, पण गर्दी पाहता ड्रोननं हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन अयशस्वी ठरला। दरम्यान या सगळ्या हल्ल्यादरम्यान बेलसरन खोऱ्यामध्ये सॅटेलाइट फोन ऍक्टिव्ह होते, सक्रिय होते अशी माहिती मिळते। तस्करी करून हे सॅटेलाइट फोन आणण्यात आले होते। चीनी बनावटीचे हे सॅटेलाइट फोन तस्करी करून भारतात आणले गेले होते आणि ते पहलगाम हल्ल्याच्या दिवशी त्या भागामध्ये सक्रिय होते असं सूत्रांकडून कळतंय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आता नवी अपडेट, ड्रोननं हल्ला करण्याची योजना होती असं कळतंय। त्यांची ही योजना नेमकी का अंमलात येऊ शकली नाही? नक्कीच जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पर्यटकांसोबत इथले स्थानिक नागरिक हे देखील मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे याआधी या दहशतवाद्यांनी या ठिकाणी ड्रोन हमल्याची योजना आखल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे। मात्र इकडे स्थानिक नागरिक हे रोजगारासाठी निमित्त त्या ठिकाणी असतात, त्यांचा बळी जाऊ शकतो आणि त्यामुळे त्यांनी जी पहिली आखलेली योजना ड्रोनची ही न करता थेट स्वतः जाऊन त्या ठिकाणी फायरिंग केल्याचं योजनाचा कट रचण्यात आलेला आहे। याचबरोबर ती या संपूर्ण घटनेमध्ये म्हणजेच या हल्ल्यामध्ये चीन बनावटीचे जे सॅटेलाइट फोन आहेत त्याचा देखील वापर करण्यात आल्याचा आता तपासात समोर आलेला आहे। त्यामुळे एक एक करून संपूर्ण धागे जोडण्याचा प्रयत्न हा तपास यंत्रणांकडून सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।